रामकृष्ण हरी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांना, मुलींनो, मुलांनो, माता बहिणींनो, भावंडांनो, नमस्कार सगळ्यांना. बघा मुलांनो, एक कुटुंब मोठं होतं. एक मोठं कुटुंब होतं. तिथं दोघं भाऊ होते आणि दोघा भावांचं लग्न झालेलं होतं. लग्न झालेलं होतं तर पूर्ण परिवार गोळ्या मेळ्याने बसून खात पीत होतं, हसून खेळून राहत होते. काय माहिती काय झालं काय नाही. तिथून पुढं आपल्या आपल्या बायका आपल्या आपल्या नवऱ्याला भडकायला लागल्या. बारक्याची बायको होती का, ती बिलकुल भडकत नव्हती. ती लई म्हणजे देवाची पूजा करत होती. आणि मोठी होती का, ती स्वतःच्या नवऱ्याला एवढी भडकायला लागली, एवढी भडकायला लागली. आईबद्दल भडकायची, बापाबद्दल भडकायची, पाहुणे आले त्यांच्याबद्दल भडकायची. पाहुणे आले तर म्हणायची मी नाही करणार, हे बारकीलाच करायला द्या सगळा स्वयंपाक. तरी पण ती बारक्याची बायको करायची, स्वयंपाक पाणी करायची. परी कधी म्हणली नाही, बारक्याची बायको कधीच म्हणली नाही की मी नाही करणार, तुम्ही करा ताई. ती कधीच नाही म्हणली. का तर लई ती शांत मनाची होती आणि लई श्रीमंत घराण्यातली होती. आणि बारकी होती तर जरा थोडी गरीब घराण्यातली होती बारकी. आणि बारकी गरीब घराण्याची असताना ती एवढी निर्मळ मनाची होती ना, लई निर्मळ मनाची. सगळ्यांची सेवा करायची, सगळ्यांना उठा बसा म्हणायची, आलं गेलं सगळ्यांचा विचार करायची. मग असं करून करून काय माहिती खटकायला लागलं, सारखंच खटकायला लागलं की त्याला काय वाटायचं की माझ्याच बायकोबरोबर असं करतात, माझ्याच बायकोबरोबर असं करतात. असं करून 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 मग एवढं भडकून ठेवलं नवऱ्याला की त्याचा दिमाग खराब झाला. तर मग ते म्हणला माझे घरवाले माझ्या बायकोला असं का करतात, त्याला प्रश्नच पडला. माझे घरवाले तर लय भारी येतं, पण असं का वागायला लागले तर मग एक दिवस म्हणला मी कामाला जातो आणि वापस घरी येऊन एका दरवाजाच्या मागं जाऊन बघतो काय चाललंय काय नाही. तर आला दुपारच्या 2 वाजायला. आला तर ही बारकी मस्तच दुपारचा स्वयंपाक पाणी करायला लागली आणि ही बायको मस्त मोबाईल घेऊन बसली आहे. अरे बापरे. तर त्याने बघितलं, आई इकडं भाजी कापून द्यायली, बहिणी इकडं काम करू लागायल्यात. एक बहीण भांडे घासायली, एक बहीण धुणं द्यायली या, कपडे धुवायली या, आणि ही आपलं बसली या पणगावर. मग आता म्हणले काय करायला पाहिजे बाबा. आता हे माझ्या बायकोनं तर मला उलटच सांगितले, स्वतः आराम करायला लागली आणि सगळ्यांना कामं पाठीमागं लावून दिले. आता मी डोळ्याने बघितले, मी काय सांगावं नाही, वांगी नाही, काय नाही. आणि हिच्या सांगण्यावर मी भडकून गेलो. हिच्या सांगण्यावर बरं झालं मी काय नाही केलं, नाहीतर आज ह्या घरामधला मी राहायला बी नसतो. मला सगळ्यांनी हाकलून दिलं असतं. ना घरचा ना घाटचा अशी माझी दशा झाली असती. बरं झालं म्हणलं मी दुपारी आलो, कानाने ऐकलं, डोळ्याने बघितलं, म्हणून बरं झालं. नाहीतर माझ्या बायकोचं ऐकून मी जर ह्यांना भलं बुरं केलं असतं तर काय माझी इज्जत राहिली असती. म्हणली असते की ह्याचीच बायको कामधंदे करीना आणि आमचंच नाव खराब करायला लागली. बरं झालं म्हणला मी स्वतः बघितलं, आईला बघितलं, बापाला बघितलं, बहिणीला बघितलं, भावजाईला बघितलं, काय काय करतात काय काय नाही. आणि बायकोला बी बघितलं. बायको मस्त मोबाईल आडीवर आडी टाकून पलंगावर बघत बसली. मग ते आला तर मग आई म्हणली का रे बाबा लवकर आला. काय नाही म्हणला, जरा बरं नव्हतं, तब्येत माझी बरी नाही. पाय लांबून बसते, ओले दुखतात माझे पाय.
लय दुखतात माझे पाय हो मुलींनो. काय कर काय करायचं तुम्हाला. हे बघा पडला मोबाईल माझा. असंच होतंय बघा. मोबाईल पडायला लागलाय. हे उगाचच घेतला बघा मी समोर मोबाईल. टेकन ठेवते काहीतरी. पडायला लागलाय ना मोबाईल. काय हो माझी दशा. चला ठेवलाय ठेवलाय. तर मग बघा सगळं डोळ्याने बघितलं. सगळं डोळ्याने बघितल्याच्या नंतर मग त्याला खरं वाटलं की माझ्या बायकोचा किती मोठा गुन्हा करायली. माझी बायको किती मोठा गुन्हा करायली या. बघा डोळ्याने बघणं कानाने ऐकणं किती गरजेचं आहे. नाहीतर त्याला वाटलं असतं माझ्याच बायकोवर अत्याचार करायला लागले सगळे. म्हणून बघा कधी बी डोळ्याने बघायचं कानाने ऐकायचं स्वतः. तेव्हा आपण खरं मानायचं. अशाने घरं मोडतात घरं तुटतात. घरं मोडतात घरं तुटतात. म्हणून बघा असं कधीच करायचं नाही. डोळ्याने बघायचं कानाने ऐकायचं. मग बायकोकडे गेला. बायको दचकुनी उठली. म्हणली बापरे कसं काय आलात तुम्ही. म्हणला का येवा नाही का. म्हणली हो या की तुमचंच घर आहे ना या ना म्हणली. म्हणला काय चाललंय हे. तर म्हणली काय. तर म्हणला तिकडं माझी आई बहीण काम करायला लागली या. माझे वडील सध्या काम करायला लागलेत म्हणला. माझ्या बहिणी काम करायल्यात. माझी भाऊजही काम करायली. माझा भाऊ नोकरीला गेलाय. मी नोकरीला गेलो होतो. पण मी बघण्यासाठी घरी आलोय. तू खरं बोलतीस का खोटं बोलतीस बघण्यासाठी मी घरी आलोय. मग लागली चळबळ 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 करायला. म्हणली आता आपलं राज खुलते रे बाबा. म्हणली आपलं राज आता खुलतंय. आता काय खरं नाही आहे म्हणली. तर मग म्हणली आता काय करायचं. लागली चळबळ 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 करायला. चळबळ चळबळ लागली करायला. तर मग बघा म्हणला तशी काही चळबळ करू नकोस. तुझं राज खुललंय म्हणला. आता तुझं राज खुललंय. तू स्वतः त्यांच्यावर आती करायला लागली. म्हणलं हे आतीची माती एक दिवस झाल्यावर मग काय करणार आहेस. तर म्हणते काय केलंय मी. म्हणतो सगळ्या कामं करायला तू इथं झोपली अजून त्यांचंच नाव मला सांगती की असं करते तसं करतात. मीच काम करते ते काम नाही करत. माझी जाऊ बी काम नाही करत. हे काय. तर म्हणली मला काय करू म्हणली कामच करू वाटत नाही हो. अगं काम नाही करू वाटत नको करू. त्यांचे नाव का खराब करायली. माझं डोकं का खराब करायली. बघा एखादा मुलगा हुशार होता म्हणून सगळं बघितलं कारस्थान. एखादा मुलगा असा तसा भोळा चाळा तर त्याला बायकोचंच खरं वाटलं असतं ना. मग म्हणला तू काय करायलीस ना लय अति करायला लागलीस. तुझं अति करणं बंद कर. तुझं अति करणं बंद कर म्हणला. तर म्हणली मला माफ करा म्हणली. मी चुकले म्हणली. मी तुम्हाला वाटन ते सांगितलं. वाटन ती मी त्यांच्या चुगल्या मारल्या. त्याच काम करत होत्या आणि मी सांगितलं की मीच काम करते. पण मी लय मोठा गुन्हा केला. असं करायला नाही पाहिजे. म्हणला तुझ्या पण घरामध्ये 3 भाऊ आहेत 2 बहिणी आहेत. त्या भावाच्या बायकाने असंच केलं. त्या बहिणींना काम करायला लावलं आणि स्वतः जाऊन आराम करत बसली. आणि तुझ्या आईनं भाऊजाईने बहिणीनं जर काम केलं तर तुला कसं वाटत. तुला कसं वाटत. म्हणली नाही ना म्हणली गुन्हा झाला मला माफ करा. माफ करा म्हणले मी मानते. म्हणले इथून पुढे मी त्यांना काहीच काम नाही करू देणार. मीच काम करणार आहे. पण मला एवढी बार माफ करा. मी कोणची बी सजा भोगायला तयार आहे. पण मला एवढी बार माफ करा. नाही म्हणला ही सजा तर तुझ्या आईला पण येणार आहे. तुझ्या बहिणीला पण येणार आहे. आणि तुझ्या भावाला पण येणार आहे. तुझ्या पण घरामध्ये भाऊजाई येईन. तुझ्या पण भावाला असंच तुझी भाऊजाई भडकन. आणि तुझी पण भाऊजाई अशीच कामं करून घेणार. कोणाकडून तुझ्या आईकडून बहिणीकडून
तुझ्या वडीला करून असंच काम करून घेणार, असंच काम करून घेणार. असं असते बघा मुलींना. म्हणून नाही का, हे बघा, आपण आपल्या नवऱ्याला कधीच भडकायचं नाही. ते लई मोठं पुण्य लागते. काय बी हे बघा, काम करायचं, धाम करायचं, चांगलं राहायचं, सगळ्यांशी जुडून राहायचं. आपले आहेत नंदा आहेत, आपले दीर आहे, जाव आहे, ते आपल्या बहीण भावासारखेच असतात. म्हणून हे बघा, असं काम कधीच करायचं नाही कोणी. हे बघा, ह्या हाताची फेड ह्या हाताला नक्कीच येते आहे. म्हणून आपण हे काम करायचंच नाही आहे. का मग उगाच पापात पडायचं? काम केल्याने काय माणूस खसतं का हो? माणूस पोटाला रोटी नसली, अंगाला वस्त्र नसलं तर ते माणसाला दुःख असतं. पायाला चप्पल नसली ते दुःख असते. तरी कामाने काम केलं तर उलट आपले हातपाय हलके होत येतं. सगळे नाव घेत येतं, हा बाबा मुलगी किती छान आहे, मुलगी आपलं सगळं घरचं कामधंदा करते या, कधी कुणाला चाडी नाही, चुगली नाही, काय नाही, सगळ्यांशी जुळून आहे, मिळून आहे, मिसळून आहे. किती नाव निघते त्या मुलीचं. म्हणून हे बघा, कोणची पण मुलगी लग्न करून घरी येईन ना, असं कधीच करायचं नाही आहे, कधीच नाही करायचं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. व्हिडिओ बघ जा, देव तुमचं भलं करन. लाईक कर जा, देव तुमचं भलं करन. मुलींनो मुलांनो लाईक कर जा, कमेंट कर जा, देव परमेश्वर तुमचं भलं करन. व्हिडिओ माझे सगळे व्हिडिओ गोष्टीचे आहेत बघा. ही सांगितली मी घर कानी. परी दुसरे व्हिडिओ माझे सगळे गोष्टीचे आहेत, कहाणी आहे, कथा आहे. आणि तसंच बघा, मी ही पण आपलं एक छोट्या घरची कहाणी सांगितली आहे, छोट्या घरची कहाणी सांगितली आहे. असं बऱ्याच घरामध्ये असतंय आणि बऱ्याच घरामध्ये नसतंय मुलींनो मुलांनो. बऱ्याच घरामध्ये नसतंय आणि बऱ्याच घरामध्ये असतंय. म्हणून हे बघा, एक आपला व्हिडिओ प्रत्येकाच्या घरी जात असतो आणि प्रत्येकाला ज्ञान यावा, ज्ञान यावा म्हणून मी व्हिडिओ केलेला आहे. आणि सगळेजण बघा, तुम्ही शेअर करा, सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पण चांगला असते मुलींनो. देव परमेश्वर तुमचं चांगलं करन. पूर्ण व्हिडिओ बघा, टिप मारून बघू नका. टिप मारून बघितली नाही ते व्हिडिओ आपला म्हणजे खराब जातो. मग यूट्यूबला काय वाटते की हे व्हिडिओ खराब आहे. म्हणून हे बघा, आपला व्हिडिओ काय 15, 16, 17, 18 मिनटाचा असतो. हे बघा, असं पळून बघू नका. टिप मारून बघू नका. हे बघा, भले तुम्हाला काम असलं तर तसंच लावून ठेवा. तुमचं काम करत करत तुम्ही ऐका शब्द. तुमच्या हे बघा, माझ्या 50 शब्दातून तुमच्या 25 शब्द तरी माझे कामाला येते ना. आणि हे व्हिडिओ लाखो लोकांच्या लाखो माता बहिणीच्या घरात पोहोचायलाच पाहिजे आणि शेअर करायलाच पाहिजे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. हे व्हिडिओ माझा मेहनतीने केलेला आहे, रात्र झालेली आहे, श्रीरामचं नाव घेऊन केलेलं आहे, श्रीकृष्णाचं नाव घेऊन केलेलं आहे. हे व्हिडिओ आपला शेअर सपोर्ट करा. तुम्हाला कृष्ण भगवान तुमच्या मनची इच्छा पुरी करन. कृष्ण भगवान तुमच्या मनची इच्छा पुरी करन. राम कृष्ण हरी. हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 हरे. जय सीताराम, जय सीताराम. जय सीताराम मुलांनो तुम्हाला, जय सीताराम माता बहिणींनो तुम्हाला,
जय सीताराम माझ्या पाठच्या भावानो तुम्हाला, जय सीताराम माझ्या मोठ्या भावानो तुम्हाला, जय सीताराम माझ्या माता बहिणींना, जय सीताराम माझ्या मुलींना, जय सीताराम माझ्या बघणार माता मुलींना. रामकृष्ण हरी. मुलांनो, सुखी राहा, मस्त राहा, आनंदी राहा, मनाची इच्छा पूर्ण व्हावा. माझा व्हिडिओ बघा, मनाची इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होईल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मुलांनो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माता बहिणींनो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माता बहिणींनो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माता बहिणींनो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माता बहिणींनो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माता बहिणींनो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माता बहिणींनो, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हता माता बहिणींनो, रामकृष्ण हरी. काय झालं हो ह्याला? चला बाई, बंद करते, लय उशीर झाला. चला, आपल्या हाताने बंद करा. ह्याने बंद करणार होते पण व्हाय नाही बंद झाला. आपला मोठा व्हिडिओ झालाय.